Yes, hello everyone. Welcome to SSA. Yes, you are waiting for this video for a very long time. I completely agree with you. But the point remains the same that whenever we go into MBA CT section, the criteria for each and every student is different. काही जणांनी फोन केला सर 89% आले ऍडमिशन घेऊ कोणता कॉलेज घ्यायचं तुम्ही सांगा. डायरेक्टली तसं सांगणं पॉसिबल नसतं आणि विश्वास आहे तुमचा की 100% जे कॉलेज आम्ही सांगू तुम्ही घेणार आहे. बट द पॉइंट रिमेन्स की थोडं डिटेल्ड मध्ये ना एक आयडिया आली पाहिजे की ज्या कॉलेजमध्ये आपण 2 वर्ष इन्व्हेस्ट करतोय, ठीक आहे, तिथे राहणार आहे, तर तो खर्च रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट हा प्रॉपर येतोय का, त्यासाठी हा व्हिडिओ थोडा वेळ लागला, ठीक आहे, थोडा डेटा कलेक्ट करायला. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ दिस व्हिडिओ ऑन अ पॉझिटिव्ह नोट. आणि हा व्हिडिओ खूप शॉर्ट राहील, तर एकदम कम्प्लीट एंड पर्यंत बघा जेणेकरून तुमचे प्रत्येक पॉइंट्स क्लिअर होतील. इन केस जर नाही झाले तर कमेंट सेक्शन मध्ये तुमचे पॉइंट सांगा. आय विल मेक शुअर की तो पॉइंट तुमचा क्लिअर होतोय. ठीक आहे, नाव व्हेन इट कम्स टू MBA CET 2024, फर्स्ट वीक ऑफ जून, that is say next week, we can expect the registration window to start. ठीक आहे, आता हा जो रजिस्ट्रेशन विंडो वाला पार्ट आहे ना, या विंडो मध्ये ना खूप सारे पॅरामीटर्स आहेत. सर्वात बेसिक पॅरामीटर आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा. ठीक आहे, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी एक लिस्ट बनवली बघा. ही कम्प्लीट लिस्ट जी आहे हे तुमच्या जवळ पाहिजे. 10th सर्टिफिकेट, मार्कशीट, 12th, ग्रॅज्युएशन, एव्हरीथिंग. आता एक छोटंसं एक्झाम्पल देतो. ज्यांचं CGPA मध्ये आहे, ठीक आहे, आणि ज्यांचं पर्सेंट मध्ये आहे, फायनल इयरचे तुमचे जे मार्कशीट असतात ते कन्व्हर्जन, ठीक आहे, मग जे कॅटेगरीमध्ये असतात व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, या खूप सारी गोष्टी आहेत, डॉमिसाईल आहे, हे सगळ्या गोष्टी ना तुमच्याकडे ऑलरेडी पाहिजे. ठीक आहे, नसेल तर आतापासून कलेक्टर ऑफिस सेतूमध्ये जाऊन हे कलेक्ट करून घ्या. ठीक आहे, हा पॉइंट ना खूप महत्वाचा आहे. ह्यावर ना खूप जणांच्याकडनं ना सिली मिस्टेक होतात. मग त्यांना ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म भरावं लागतं जेव्हा त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी असते. ठीक आहे, मग ह्या केसमध्ये तुम्ही मेक शुअर करा की हे सगळे फॉर्म्स तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. ठीक आहे, गॅप सर्टिफिकेटचा पॅरामीटर असा आहे की विचारत नाही काही सेंटर्सवर विचारतात. आता गॅप सर्टिफिकेटचा इश्यू कसा असतो बघा. फॉर एग्जाम्पल, आप पास आउट हुए 2022 में, ठीक है, दिस ईयर इज 2024, तो सर फिर 2 साल का क्या होगा, तो उसके लिए आपको गैप सर्टिफिकेट लगता है. तो गैप सर्टिफिकेट नोटरी वगैरे कुठेही जाऊन तुम्ही गॅप सर्टिफिकेट घेऊ शकता. बट द पॉइंट रिमेन्स द सेम, हे मॅन्डेटरी नाही आहे. ठीक आहे, काही सेंटर्सवर लागतं, काही सेंटर्सवर लागत नाही. मागच्या वेळेस होतं काही सेंटरवर. ठीक आहे, तर मग तेव्हा प्रॉब्लेम आल्यापेक्षा आतापासूनच ते एकदा बघून घ्या. ठीक आहे, आता त्यानंतर जी प्रोसेस आहे ते तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे हे तुमचं कम्प्लीट होईल. मग मेरिट लिस्ट लागेल, मग कॅपराउंड 1, कॅपराउंड 2 अँड सो ऑन. जी प्रोसेस आहे ती सुरू राहील. आता त्याला वेळ किती लागेल? ठीक आहे, जून, ॲज वी आर इन टू इलेक्शन्स नाव, जून आणि जुलै हे 2 मंथ्स जे आहेत हे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कॅपराउंड्स याच्यामध्ये जाणार. आता ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? सर्वात पहिले तुमचे डॉक्युमेंट्स बघून घ्या, बरोबर आहे का, सगळे डिटेल्स मध्ये चेक करा. ज्यांचे रिझर्वेशन मध्ये आहे, SC ST OBC NT, सगळे डॉक्युमेंट्स तुमचे बरोबर आहे, व्हॅलिडिटी आहे. मेन व्हॅलिडिटीचा इश्यू ना प्रत्येक वर्षी होतो बरं का, तर तो इश्यू पहिले एकदा बघून घ्या. टाइमपास करू नका. हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे राहू द्या. ओरिजिनल, झेरॉक्स, प्रत्येक डॉक्युमेंटचे कमीत कमी 2 झेरॉक्स तुमच्याकडे राहू द्या. ठीक आहे, आधार, पॅन कार्ड हे सगळे तुमच्याकडे ऑलरेडी असतील 100%. परत झेरॉक्स काढून ठेवा, म्हणजे तिथे सेंटरमध्ये ना परत एक झेरॉक्स साठी पडायची गरज पडत नाही. तो पॉईंट झाला. आता त्यानंतर काही मुलांचं असं म्हणणं की सर आमचं पर्सेंटाईल जो आहे तो फार कमी आहे किंवा अबाव एव्हरेज नाहीये, तर मग कॉलेजेसचं काय केलं पाहिजे? 100% पॉईंट्स मी तुमचे क्लिअर करतो, फक्त नीट लक्ष द्या मी जे काय सांगतो तुम्हाला. It can be broadly defined that MBA can be defined into 2 particular sections. One is your CAP, that is MMS, and second one is PGDM. आता जेवढे पण मुलं लाईव्ह आहेत, SSA, नॉन SSA, each and every one of you have to fill the form. सगळ्यांना कॅप राऊंडचा फॉर्म फिल करायचा आहे. जेव्हा कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होईल, कोणते कॉलेजेस भरले पाहिजे हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की हे कॉलेजेस तुम्ही प्रिफर करा. फॉर एक्झाम्पल, समजा लास्ट इयरचा जर सिनारिओ घेतला तर लास्ट इयर फर्स्ट 2 कॉलेज जे होते ते फ्रीज पॉइंट ऑफ व्ह्यू होते. दॅट मीन्स समझो वैभव सर ने फॉर्म भरा है MBA CET का, ठीक है, उनका कॉलेज उनको मिले है 95%. ठीक है, आणि त्यांनी टॉप 2 कॉलेजेस जे ठेवले ते एकदम बिलो एव्हरेज वाले ठेवून टाकले की हे लागलं तर लागलं, नाही तर नाही लागलं.
पण जर ह्या दोघांपैकी कॉलेज लागला तर मॅन्डेटरी त्यांना तो ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे. इट इज मॅन्डेटरी फॉर हिम टू टेक. तर मग तेव्हा प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा तुम्ही प्रिफरन्स लिस्ट जी आहे तुमची कॉलेजेसची तुम्ही कशी बनवा, आता ते आत्ता सांगण्यापेक्षा जेव्हा ते सुरू होईल, ती प्रोसेस सुरू होईल, त्याची डेट येईल, तेव्हा त्या व्हिडिओमध्ये कॅप राऊंड्स मध्ये कोणते कोणते कॉलेजेस भरले पाहिजे ते मी तुम्हाला नीट सांगतो. पण तोपर्यंत तुमचं काम काय आहे? फॉर एक्झाम्पल, जसं वैभव सरांचं मी आता एक्झाम्पल दिलं, ही हॅज स्कोर्ड 95%. सो व्हॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू मेक शुअर दॅट लास्ट इयर तुम्ही चेक करा की लास्ट इयर युट्यूबवर खूप व्हिडिओज आहे, खूप एज्युकेटर्स आहे ज्यांनी प्रॉपरली एक्सप्लेन केलं आहे. डीटीईच्या वेबसाईटवर तुम्हाला भेटेल की लास्ट इयर 95% वर कोणतं कॉलेज भेटू शकतो. आता ह्या पर्सेंटाईलला डिफाईन केलं जाईल की सर ओपन कॅटेगरी आहे, रिझर्वेशन आहे, कशामध्ये बसतो. मोर ऑर लेस 2 ते 2 पॉईंटचा फरक असतो, जास्त काय फरक राहत नाही. तर एकदा कॅटेगरी वाईज बघा की 95% वर पुणे आणि मुंबई युनिव्हर्सिटीपैकी तुम्ही कोणतं कॉलेज प्रिफर करू शकता. तो पॉईंट लक्षात घ्या. याच्यावर डिटेल व्हिडिओ कॅप राऊंडच्या वेळेस मी नक्की सांगेन, जेव्हा आपलं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होईल. तोपर्यंत सगळे कॉलेजेस तुम्ही एकदा बघून घ्या. आता एक सिंपल एक्झाम्पल सांगा मला. से आय एम हिअर टू बाय अ शर्ट. ओके, whenever we go to buy a shirt, at least अपन 1-2 सेक्शन तर बघतो की अरे कौन सा शर्ट लेना है अपने को, कौन सा सूट कर रहा है. देन वाय नॉट MBA कॉलेज. तुम्ही कॉलेजला जर प्रिफर करताय तर ऍटलिस्ट तिकडे जाऊन या. फॉर एक्झाम्पल समजा इंदिरा कॉलेज आहे, ठीक आहे, फॉर अ पर्सेंटाईल यू आर गेटिंग इंदिरा कॉलेज और से मुंबई चेतना कॉलेज. ओके, बट द पॉइंट इज की जर तुम्हाला तिथे ऍडमिशन भेटणार आहे हे आहे तर तिकडे जाऊन या, एक थोडं चक्कर मार के आ जाओ, देख लो की क्या चल रहा है, ये ईयर का सिनेरियो क्या है, बच्चों का रिव्यू क्या है. ठीक है ना. आमच्या वेळेस असं होतं की यार जो भी कॉलेज में एडमिशन लेना ना, वहां की चाय की टपरी पे जाके बैठो दिन भर, बच्चों से बात करो, यू हैव एन आयडिया की यार कॉलेजेस रिली वर्थ आहे नाहीये, कोणतंही कॉलेज असू द्या तो. ठीक आहे, कारण की ऍट द एंड ऑफ द डे यू हॅव टू स्पेंड अ ह्यूज अमाउंट ऑफ मनी अँड अ ह्यूज अमाउंट ऑफ टाइम, दॅट इज 2 years फॉर दॅट कॉलेज. ठीक आहे, आणि मग प्लेसमेंट वगैरे सुरू होईल. तर पहिला प्रश्न स्वतःला विचारा की कोणतं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं, ते तुम्हाला नेटवरनं भेटून जाईल. सेकंड, त्या कॉलेजला एक राऊंड मारून या, आई वडिलांसोबत, मोठ्या भावा बहिणीसोबत, तुमच्या फ्रेंड सोबत एक दिवसासाठी जाऊन या. तो इन्व्हेस्टमेंट ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघा की ते रिली वर्थ आहे. ठीक आहे, हे झालं प्रॉपर तुमचं MBAचा MMS कॅप राऊंड, गव्हर्नमेंट कोटा. या गव्हर्नमेंट कोटासाठी मी थोडं प्रेशर कार्ड ठेवतोय, कारण की 90% ऑफ आवर स्टुडंट्स आर फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड. आय डोंट वॉन्ट देम टू स्पेंड अ ह्यूज अमाऊंट ऑफ मनी इन MBA अँड आफ्टर दॅट की सर मग इतका अमाऊंट पे केले मग परत आम्हाला मागे येता येणार आहे का, तो लोनचा पॅरामीटर. तर मला असं म्हणायचं की जे अफोर्ड करू शकतात बट गव्हर्नमेंट थ्रू होऊ शकतं, मग स्वतःहून कशाला पैसे टाकतात. तर तो बेसिक पॅरामीटर इथे क्लिअर करा. ऍट द एंड ऑफ से दिस मे और से फर्स्ट और सेकंड वीक डेट्स येऊन जातील की कॅप राऊंड केव्हा सुरू होणार आहे, आणि मग प्रेफरन्स लिस्ट कॉलेजेसची कशी पाहिजे मी तुम्हाला शांतीत एकदम बेसिक पासून सांगतो. तेव्हा वाटल्यास आपण लाईव्ह घेऊन टाकू. ठीक आहे. आता काही मुलं असे आहेत जे म्हणतात की सर नाही आम्हाला PGDM थ्रू ऍडमिशन पाहिजे. PGDM मीन्स मॅनेजमेंट कोटा कॉलेजचा. आमचे पर्सेंटाईल 90-85च्या रेंजमध्ये आहे, पण आम्हाला कॉलेज पाहिजे, त्याशिवाय तर आमच्याकडे पर्याय नाही. मग एक लिस्ट बनवली आहे. या लिस्टमध्ये तुम्हाला हे कॉलेजेस जे आहेत हे या पर्सेंटाईलवर भेटतील. आता यांचे फॉर्म्स निघाले आहेत, यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही यांचे फॉर्म्स बघू शकतात. इंदिरा आहे, फ्लेम युनिव्हर्सिटी आहे, दालमी आहे. ठीक आहे, तर या कॉलेजेसवर तुम्हाला PGDM थ्रू ऍडमिशन भेटेल. PGDM थ्रू ऍडमिशन मीन्स तुम्ही ऍडमिशन घेताय कॉलेजच्या ह्याच्यावर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट. दॅट मीन्स की फुल फीस पे करावी लागेल. तिथे कोणतीही गव्हर्नमेंटची सवलत तुम्हाला राहणार नाही. तुम्ही ओपन मध्ये असू द्या, तुम्ही रिझर्वेशन मध्ये असू द्या, तुम्ही मायनॉरिटी मध्ये असू द्या, यू विल बी ट्रीटेड ॲज इक्वल. सगळ्यांसाठी सेम फीस राहील. हे ह्या मुलांसाठी आहे ज्यांचं पर्सेंटाईल थोडं कमी आहे, पण त्यांना ह्या वर्षी कसंही करून MBA करायचंय. मग करायचं असेल तर चांगल्या कॉलेजेस करा. चांगले कॉलेज असेल तर मग ह्या कॉलेजेसची लिस्ट आहे, तुम्ही यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन यांचे फॉर्म्स डाउनलोड करून GDP यासाठी तयारी करू शकता. मेक शुअर करा की लवकरात लवकर तुम्ही ऍटलिस्ट यांचे फॉर्म्स भरता, ऍटलिस्ट 1-2 कॉलेजचं भरून ठेवा, म्हणजे एक एक्सपिरियन्स येईल तुम्हाला. हा झाला PGDMचा पॅरामीटर. आता येऊ थोडं पर्सनल पॅरामीटरवर, जे खूप जणांनी म्हटलं की सर ह्या वर्षी MBA केलं पाहिजे का नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल लेट्स टेक वैभव सरच एक्झाम्पल. ठीक आहे, से वैभव सर's passing year is 2024. He has just passed and he has given the examination and he has scored 95%. Now the hope he has कि सर अभी अगर 95 मिल गया,
ठीक है, चलो एक बड़ा विंडो लेते, से 85 to 95 पर्सेंटाइलचा विंडो आहे वैभव सरांचा. ठीक आहे, आता ह्या विंडो मध्ये वैभव सरांचं असं म्हणणं आहे की सर मी ऍडमिशन घेऊ का नाही घेऊ. तर पहिला प्रश्न स्वतःला विचारा की तुम्ही कंप्लीट अभ्यास करून, एकदम इमानदारीने अभ्यास करून हा पर्सेंटाइल स्कोर केला आहे का, की फक्त बॅच केली असंच एक्झामला गेलो, बँकिंगची तयारी करत होतो आणि आता भेटलं तर मी घेऊ. स्वतःला पहिले प्रश्न तो विचारा की तुम्ही इमानदारीने तयारी केली आहे का, पहिला प्रश्न. जर येस आन्सर असेल तर मग पुढच्या प्रश्नावर जाऊ. पुढचा प्रश्न आहे सर की 2024 मध्ये जर तुम्ही पास आउट आहे तर मग तुम्ही 1 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का. आता ह्याच्या दोन्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का 2025 पर्यंत, की 25 ला परत रिपीट केलं पाहिजे. तर मी यासोबत थोडं डायसी आहे, 50-50 आहे. रिझन सांगतो तुम्हाला. लास्ट टू लास्ट इयर माझ्या लायब्ररीमध्ये एक मुलगा होता, त्याचा पर्सेंटेज होता 96%. तर तो भेटायला आला की म्हणे सर मी नॉन एसएससी आहे आणि आय वॉन्ट टू टेक एडमिशन और शुड आई वेट. बोला यार देख तेरा पढ़ाई कैसे चल रहा है. बोले सर पढ़ाई अभी शुरू किया और मैं यही साल पास आउट हूँ, तो मैंने एडमिशन लेना चाहिए नहीं लेना चाहिए. तो बोला देख यार अगर तेरी पढ़ाई पूरी नहीं हुई फिर भी तूने 96 स्कोर किया विच इज वेरी गुड, सो यू कैन गिव अ ईयर एज वेल. अँड ही सेड ओके. सेम त्याचा मित्र होता, त्याला 93 पर्सेंटाइल होते आणि त्याचाही सेम पॉइंट होता की ह्या वर्षी पासआउट झालोय सर मी इन्वेस्टमेंट केली पाहिजे. मतलब ठीक है दोनों ट्राई करके देखो, अगर इतना अच्छा स्कोर अभी आ रहा है तो पढ़ लो, एक बैच ले लो, अच्छे से कंसेप्ट क्लियर कर लो. नेक्स्ट ईयर one of them scored 85 percentile and another one scored 97 percentile. परत तोच पॅरामीटर आला. मग सर आता ऍडमिशन तर कसे घ्यावं लागेल. आता ज्याचा 96-97 आलाय त्याला म्हटलं त्याच्याकडे तर ऑप्शन नाही, जे कॉलेज भेटलं ते तर घ्यावं लागेल बेसिक. पण 87-85 परसेंटाइल वाले का क्या पंगा है, उसको तो कॉलेज उस तरीके से नहीं मिलेगा जो पिछली बार मिलने वाला था. मग इथे ना सीईटीचा पॅरामीटर येतो की एक्झामचे ना पॅरामीटर्स कधीही बदलू शकतात. ठीक आहे, मग हा डिसिजन ना खूप विचार करून घ्या. पण मला एकच पॉईंट सांगायचा आहे की असा कोणताही कॉलेज प्रेशरमध्ये घेऊ नका जो कॉलेज तुम्हाला 2 वर्षानंतर परत मागे घेऊन येणार आहे की अरे सर प्लेसमेंटच नाहीये, सर जसं प्लेसमेंट पाहिजे तसं सिनारियोच नाही भेटला, कॉलेजेस तसे नाहीये सर, लेक्चर्स होत नाहीये सर, फक्त घरच्यांचे पैसे टाकले आम्ही. मग त्या पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त नाही केलेलं बेटर. बट एक अबव एव्हरेज कॉलेज किंवा एव्हरेज कॉलेजवर जाऊन जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता की यार इकडे जाऊन मी एक्सेल करू शकतो, माझा कम्युनिकेशन स्किल्स चांगला आहे, आय कॅन मेक शुअर की आय कॅन सेल माय सेल्फ प्रॉपरली, आय कॅन क्लिअर एनी जॉब इंटरव्ह्यू. ठीक आहे, सेल माय सेल्फ प्रॉपरली म्हणजे तुम्ही स्वतःला एकदम प्रॉपर प्रकारे एक्सप्रेस करू शकता तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये. कम्युनिकेशन स्किल्स चांगले आहे, एक्सटेम्पोर जे म्हणतो ना आपण, ह्या हिशोबाने चांगला आहे. तर मग हे पॅरामीटर चेक करा. फर्स्ट तुमचं पासिंग इयर बघा. ठीक है, सेकंड पासिंग ईयर जर एकदमच 20-21 सा असेल और अभी 90-95 तो भैया बहुत टाइम ले लिया तूने, जो कॉलेज मिल रहा है वो ले ले. बट अगर ये 1-2 साल में पासिंग ईयर है तो एक रिस्क ले सकते हो, बट एट योर ओन रिस्क, बिकॉज नेक्स्ट ईयर क्या सिनारियो रहेगा वी कॅनॉट से. पेपर जसं स्लॉट डे 2 मध्ये स्लॉट 1 आणि स्लॉट 2 मध्ये प्रॉब्लेम आला होता, शुभम सरांचा स्लॉट 1 होता आय गेस, तर मग तिथे जो पेपर एकदम डिफिकल्ट आला होता मग तिथे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर जसं 2020च्या पहिले होता ना आईबीपीएस कंडक्ट करायची एमबीसीटी, तो हमें पता था कि यार कितने मार्क्स के लिए कौन सा क्वेश्चन आने वाला है. पजल 40 मार्क्स फिक्स था, 25 का एब्स्ट्रैक्ट फिक्स था, बट क्वालिटी क्वेश्चंस थे, सिस्टम्स प्रॉपर थे. आता आहे असं, आता नाही असं म्हणत नाही, पण मी असं म्हणतोय की तेव्हाची जी लेवल होती तेव्हा आम्ही सांगू शकतो की सर इतना स्कोर किया है, इतने मार्क्स तो आने ही आने वाले. बिकॉज बँकिंग पॅरामीटर वॉज डिपेंडेंट अपॉन आयबीपीएस अँड एमबीए सीईटी एज वेल. तर मग सेम होतं. आता जे चेंज होत चाललंय ना मग स्लॉट वाईज चेंज होत आहे, इट इज व्हेरी ड्रास्टिक चेंज. मग कोणाचं 1 वर्ष नाही गेलं पाहिजे. पॉईंट क्लिअर आहे. तर हा पॉईंट नीट विचार करा. सेकंड तुमची होम युनिव्हर्सिटी बघा. आता होम युनिव्हर्सिटीचा जो पॅरामीटर आहे तो खूप कमी जणांना माहिती आहे, तो असतो, आता क्लिअर करतो. Say you have completed your graduation from Pune University. So for Pune University students who are opting for PG courses, you have a special reservation depending upon your university. 70-30 रेशियो रहता है कि जो 70% सीट्स है वो होम यूनिवर्सिटी के बच्चों के लिए. So check for your university. For example, say you are from Dr. Baba Saheb Ambedkar University, that is आपलं संभाजीनगर औरंगाबाद. यहाँ पे भी आपको सेम पैरामीटर है. सेम फॉर पुणे यूनिवर्सिटी, सेम फॉर मुंबई यूनिवर्सिटी, सेम फॉर नागपूर यूनिवर्सिटी. ठीक है, तो फर्स्ट इज योर पासिंग ईयर, सेकंड इज योर युनिव्हर्सिटी, थर्ड आहे कॅटेगरी वाईज. कॅटेगरी वाईज दरवेळेस कॉलेज चेंज होतो, इतकं ड्रास्टिक चेंज होत नाही, पण मेक शुअर करा की जर तुम्ही कॅप राऊंड थ्रू घेताय तर तुम्हाला सगळ्या सवलती भेटतील, पीजीडी मध्ये भेटणार नाहीये.
तर मग तो एक पॅरामीटर लक्षात ठेवा. ऍट द एंड ऑफ द डे सगळं एक गोष्टीवरून थांबणार आहे, तो आहे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट. तू कितना भी सेल कर दे, कोई भी कॉलेज, कोई भी पॅरामीटर, इट विल कम डाऊन टू रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट. किती इन्व्हेस्टमेंट केली आहे 2 वर्षाची, टाइम, फीस आणि तुमचं राहणं आणि खाण्याचा खर्च. 2 वर्षानंतरचा जो पॅकेज भेटेल, तो पॅकेज सध्याच्या सिनारिओने जे मुलं सेकंड इयर मध्ये आहे, फायनल इयर मध्ये आहे एमबीएच्या, त्यांच्या हिशोबाने चेक करा प्रॉपरली. कोणताही डिसिजन घेताना, कोणताही कॉल तुम्हाला कोणत्याही कॉलेजेसवर येतोय, पहिले कॉलेजेसचे सगळे डिटेल्स चेक करा, ऑफिशियल वेबसाईटवर चेक करा, लिंक्डइन थ्रू त्यांचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट करा, कॉलेजला एक राउंड मारा. मी तर एक सर्वात बेसिक सेशन देणार आहे, कॉलेज को एक राउंड मार के आजा, देख के आजा. तो 2 साल डालने वाला है, पैसे भी एक टाइम साइड में रख. ये 2 साल डालने के बाद वापस पीछे नहीं आना पड़ेगा. और आ भी गए तो कोई बड़ी बात नहीं, बट कशाला स्वतःहून तो पॉट होला है, गड्ढे में क्यों गिरने का. ठीक है. So next week we'll be having another video how to fill your forms properly related to the colleges through cap rounds. And if someone is confused, it's okay to be confused. At the end of the day, तुमचा डिसिजन जो आहे तो कसा आहे तुमच्या एफर्ट्सवर पण डिपेंड करेल. ठीक आहे. ज्यांना एकदमच प्रॉब्लेम आहे की सर घ्यायचंच आहे, ऑप्शन नाहीये, बिल्कुल कॉलेजेस नीट चेक करून घ्या. जे 50-50% वर आहे, भैया कॉलेजेस का अपन गवर्नमेंट के कैप राउंड थ्रू फॉर्म भर देंगे. जरूरी थोड़ी है कि कॉलेज वाले आके बोले कि चल कॉलेज हो, चल. एडमिशन होने के बाद ही जाएंगे ना, तो तब देखेंगे कि वो कॉलेज जो मिला है वो वर्थ है क्या आपके हिसाब से, आपको लॉन्ग टर्म के हिसाब से, फिर एडमिशन लो. तर प्रेशर मध्ये नका घेऊ. कीप इट सिंपल, कीप इट प्रॉपरली, मेक शुअर की तुम्ही अभ्यासाच्या फ्लो मध्ये आहे जे पुढचे एक्झाम्स आहेत. ओके, चलो विथ दिस विल स्टॉप हियर. थँक यू सो मच. हॅव अ गुड डे.